आरक्षणाच्या लढाईत फडणवीसांचा पॉवर प्ले. मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं. ठाकरे सेना झाली फडणवीसांवर फिदा. मनोज जरांगेंनी आरपारचा नारा देत आरक्षणासाठी एल्गार पुकारला. तब्बल 5 दिवसांनंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR काढला आणि मराठा समाजानं विजयोत्सव साजरा केला. मात्र एकीकडे मराठा समाज विजयोत्सव सुरू करत असताना दुसरीकडे आरक्षणावर सकारात्मक तोडगा काढल्यानं ठाकरे सेना फडणवीसांवर फिदा झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, हे मला माहिती आहे. कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलाकडे जायला हवे यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते. हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो. कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. खरं तर ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सकारात्मक आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आडकाठी आणत असल्याचा आरोप मनोज जरांगेंकडून करण्यात आला होता. या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री, माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही. अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही. मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो. तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा अप्राबुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलंय. मात्र आरक्षणासाठी फडणवीसच पडद्यामागून सूत्र हलवत होते आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंनी थेट आरक्षणाचं श्रेय फडणवीसांना दिलंय. विनाकारण त्यांना बदनाम करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत होती. परंतु कालच्या निर्णयामुळं खरं म्हणजे जरांगे पाटील तर खरं तरी शिल्पकार आहेतच, कारण अतिशय निस्पृह आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंदोलन चालवलं. परंतु हे हा निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये मान्य देवेंद्रजींचा अतिशय सिंहाचा वाटा होता. म्हणून खरं म्हणजे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. वाशीत एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा मसुदा देत जरांगेंची मनधरणी केली. मात्र त्यानंतर रखडलेला प्रश्न अखेर फडणवीसांनी पुन्हा मार्गी लावला खरा. त्यामुळे अंतर्गत कुरघोडी करत महायुतीतील मराठ्यांचा मसिहा होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी शह दिल्याची चर्चा आहे. त्यामुळं शत्रूचा अप्रत्यक्ष शत्रू हा आपला मित्र या भूमिकेतून ठाकरे सेनेनं फडणवीसांचं कौतुक केलंय की फडणवीसांच्या कौतुकामागे आगामी काळातील राजकारणाची बीजं रोवली गेली आहेत याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.